हॅलो फ्रेंड्स, तर रोजप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे. तर हे बघा, नेटचा ब्लाऊज आहे. त्यासाठी मी हे सॅटनचं अस्तर आणि हे साधं अस्तर घेतलेलं आहे. तर हे बघा, वर गळा त्यांनी दिलेला होता, तो एकदम छोटा होता. हे बघा अशा पद्धतीने, आणि मी तो उसवून घेतलेला आहे. नेटच्या ब्लाऊजसाठी सॅटनचं अस्तर खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून ब्लाऊजला एकदम छान अशी शाईन येते. तर हे बघा, आपण हे साधं अस्तर घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला गळा उंची मोजून घ्यायची आहे. तर गळा उंची घेणार आहोत आपण 10.5 इंच. ठीक आहे. आणि आता आपल्याला पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून नेट ब्लाऊजला डिझाईन कशी करायची, त्याला सॅटनचं अस्तर प्लस साधं अस्तरचा वापर कसा करायचा किंवा पेपर कॅनव्हास कसा लावायचा, हे या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे शिकायला भेटेल. तर हे बघा, आपण पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि तो आपण दोन्ही साईडने सारखा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आपल्याला 10.5 इंचाचा गळा पाहिजे आहे, तर आपण 11.5 इंच उंची आणि 5 इंच रुंदी असा आपण कॅनव्हास घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच. बोटनेक ब्लाऊज आहे हा, त्यामुळे आपल्याला 4 इंच गळा रुंदी घ्यायला लागेल आणि गळा उंची आहे आपली 10.5 इंच. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे बघा, बांगडीच्या साहाय्याने मी एकदम छान अशी ही डिझाईन करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला एकदम सारख्या आकारात डिझाईन मिळेल. तर हे बघा, याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. ठीक आहे. खूप छान अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला नेटचा ब्लाऊज हा ट्रान्सपरंट खूप छान दिसेल, तर आपल्याला ट्रान्सपरंट गळा घ्यायचा आहे. तर हे बघा, आपण पेपर कॅनव्हास कट करून घेत आहोत. आता अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 3 इंच आणि हे बघा अशा पद्धतीने आपलं नेटची डिझाईन येणार आहे. ठीक आहे. तर हे बघा, आता आपल्याला साध्या अस्तरवर आधी हे ठेवून घ्यायचं आहे पेपर कॅनव्हासचा गळा. हे बघा अशा पद्धतीने आपण गळा रुंदी मोजून घ्यायची आहे 4 इंच आणि दोन्ही मिळून आपल्याला अशी 8 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. ठीक आहे. कॅनव्हासला आपण पिन्स लावून घेतलेले आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला तर पूर्ण प्रोसेस तुम्हाला कळून येईल. एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन आहे. तर हे बघा, आपण साध्या अस्तरला पेपर कॅनव्हास आधी अटॅच करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला सॅटनचं अस्तर जॉईंट करायचं आहे. ठीक आहे. हे बघा, पेपर कॅनव्हास आपण अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला सॅटनचं अस्तर घ्यायचं आहे. बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडलेला असतो की सॅटनचं अस्तर आपण वापरून कशा पद्धतीने डिझाईन करायची, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तर हे बघा, आपण कॅनव्हासच्या एकदम कडेने स्टिच करून घेत आहोत. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला एकदम परफेक्ट असा हा शेप मिळेल. हे बघा, पूर्ण आपण अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून टाकायचा आहे. ठीक आहे. आता त्याला छान असा आकार मिळण्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे कट्स द्यावे लागतील. हे बघा, अशा पद्धतीने आपण याला पलटी मारून घेतलेली आहे. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण एकदम
कॉर्नरच्या ठिकाणी एकदम परफेक्ट असा शेप आलेला आहे. आता आपण त्यावर दाबटीप देऊन घेत आहोत. ठीक आहे, हे बघा पूर्ण आपली दाबटीप देऊन झालेली आहे आणि अशा पद्धतीने असा आकार आलेला आहे. आणि आता आपण अस्तर हे सॅटनच्या अस्तरला जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण जॉईंट करून घेणार आहोत. ठीक आहे, आणि एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊ. ठीक आहे, आता आपल्याला मेन नेटचा जो कपडा आहे ब्लाऊजचा तो आपल्याला अटॅच करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने लावायचा हे बघा. तर हे बघा आपण जो पार्ट रेडी केलेला आहे तर ते सॅटनचा भाग खालच्या साईडने आला पाहिजे आणि उलट्या बाजूने आपल्याला हे नेट ठेवून घ्यायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला खाली पट्टी लावायचीही गरज पडणार नाही. हे बघा अशा पद्धतीने आपण नेट अटॅच करून घेत आहोत. आणि आता आपल्याला एक्स्ट्राचं नेट कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि हे बघा आता नेट आपल्याला हे वरच्या साईडने फोल्ड करायचं आहे, जेणेकरून परफेक्टली सॅटनचा भाग हा वरती येईल. नेटच्या वरून एकदम छान असा हा शाईन करेल. हे बघा आता आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, हे बघा आता आपण नेट आणि मेन जो पार्ट आपण तयार केलेला आहे तो आपण अटॅच करून घेणार आहोत. ठीक आहे, तर इथे आपल्याला गळा रुंदीही मोजून घ्यायची आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाऊज येईल. हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण नेट अटॅच करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा भाग आता आपण इथे कट करून घेणार आहोत. ठीक आहे, एकदम साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला नेटवर बोटनेकचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर आपण बोटनेकला नेहमी घेतो 3 इंच, जेणेकरून 2.5 इंचाचा गळा आणि अर्धा इंच आपलं फिटिंगमध्ये जातं. तर हे बघा आपण 3 इंच गळा उंची घेणार आहोत. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने आणि खाली आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम छान अशी ही डिझाईन इथे तयार होणार आहे. ठीक आहे, आता आपण हा भाग कट करून घेणार आहोत. खालच्या साईडनेही आपण कट करून घेणार आहोत. ठीक आहे, हे बघा एकदम छान अशी ही डिझाईन तयार होते आहे. आणि आता आपल्याला याला नेटच्याच कपड्याने आपल्याला पायपिंग करायचे आहे. तर पायपिंगसाठी आपल्याला तिरकस असे ह्या पट्टे कापून घ्यायचे आहे उरलेल्या कपड्याच्या आणि त्याला तिरकसच आपल्याला जॉईंट करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने, जेणेकरून एकदम छान अशी ही पायपिंग येईल. ठीक आहे, आता आपल्याला त्याची डबल घडी करून अशा पद्धतीने अटॅच करायची आहे. एकदम प्रॉपरली आपल्याला कॉर्नर बघूनच फोल्ड करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण ती पट्टी अटॅच केलेली आहे. ठीक आहे, आणि आता आपल्याला याला मध्ये फोल्ड करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने
एकदम छान असा हा या ब्लाऊजला लूक येतो ट्रान्सपरंट गळा घेतल्यावर. त्यामुळे शक्यतो नेटचे ब्लाऊज हे ट्रान्सपरंटच घ्यायचे. ठीक आहे. हे बघा एकदम छान असा गळा झालेला आहे. आणि आता आपण याला नॉड लावून घेणार आहोत. तर नॉडसाठी मी हे बघा एकदम छोटे छोटे लटकन देखील तयार केलेले आहे. तर हे बघा आपण हे 3-3 इंचाचे 2 तुकडे कट करून घेतलेले आहे आणि आपण त्याला अशा पद्धतीने लेस लावणार आहोत, जेणेकरून एकदम छान असे लटकन तयार होतील. हे बघा मध्ये आपण नॉट टाकले आणि अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावर स्टिच केली. एकदम छान असे हे लटकन तयार होतात. हे बघा खूप छान अशी लटकनची डिझाईन आहे. हे बघा दुसरंही मी त्याच पद्धतीने तयार करत आहे. ठीक आहे. हे बघा छान असे लटकन तयार झाले. आता आपण याला अटॅच करून देऊ. हे बघा ठीक आहे. दुसरी ही नॉड आपण अटॅच करणार आहोत. हे बघा एकदम छान आणि सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. त्याला आपण अशा पद्धतीने लेस लावणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर हे बघा एकदम छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. ठीक आहे. पूर्ण लेस आपण लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघायचा आहे. तर हे बघा त्याला आपण दोन्हीही टक्स टाकून घेतलेले आहे दोन्ही साईडने. ठीक आहे. हे बघा तर आता हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो बाय.